पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। आचारसंहितेमुळे राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना 4% डीएचा निर्णय लांबणीवर जाणार का, असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। त्या मित्रांनो, सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 4% डीए वाढ लागू करण्याबाबतचा निर्णय आचारसंहितेमुळे लांबणीवर जाणार का, असे सर्वांना वाटत आहे। याबाबत सविस्तर आचारसंहिता नियम व सरकारच्या घोषणा याबाबत पुढील प्रमाणे माहिती आपण पाहूया। राज्यातील कर्मचाऱ्यांना 7 वेतन आयोगानुसार डीए वाढ ही केंद्र सरकारच्या धर्तीवर लागू करण्यात येते। त्यामुळे प्रत्येक वेळी केंद्र सरकारने डीए वाढ लागू केल्यानंतर शासन निर्णयामध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर डीए वाढ लागू करण्याबाबत उल्लेख करून महागाई भत्तामध्ये वाढ लागू केली जाते। केंद्र सरकारने मार्च पेड इन एप्रिल वेतनासोबत केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डीएमध्ये 4% वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। याच धर्तीवर राज्य सरकारने डीए वाढीबाबतचा निर्णय फक्त राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांबाबत घेण्यात आलेला आहे। तर सर्व राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या बाबतीत डीए वाढीचा निर्णय बाकी असतानाच आचारसंहिता लागू झाल्याने डीए वाढीचा निर्णय आता प्रलंबित होईल, अशी चिंता आता कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे। कारण आचारसंहिता कालावधीमध्ये सरकारला मतदारांकरता प्रभावशाली असे निर्णय घेता येत नाहीत, परंतु डीए वाढीकरता अर्थसंकल्पीय तरतूद असल्यास डीए वाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो। कारण डीए वाढ ही जानेवारी 2024 या कालावधीपासून लागू करणे नियोजित आहे, परंतु आचारसंहिता कालावधीमध्ये डीए वाढीसारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेणे विद्यमान सरकारला अडचणी निर्माण होऊ शकतील। यामुळे डीए वाढीचा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। राज्यात 20 मे पर्यंत निवडणुका आहेत, त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना डीए वाढीकरता आणखी 2 महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।